याचा आम्ही कधी विचार केला का? समृद्धीने आम्हाला पाप दिले व पुण्य काढून घेतले, धर्म काढून घेतला, आरोचे पाणी दिले आणि काढणेच काढून घेतले, प्रत्येक घरात दूरदर्शन दिले व देवदर्शन काढून घेतले, इंग्लिश स्कूल दिले, कोचिंग सेंटर दिले, पण पाठशाळाच काढून घेतली. संस्कृती काय देते व समृद्धीने काय दिले? कशात अशांती, दुःख, आकुलता, रोग, भांडण हे सर्व विकारातून आहे, संस्कारातून नाही. पण आम्हाला विकारच चांगले वाटतात, दिखावा चांगला वाटतो, त्यात मजा आहे अशी आमची कल्पना आहे. संस्कार नको वाटतात, पण वस्तुव्यवस्था काय सांगते? खरे सुख कोठे आहे, दिसते ते काय आहे याचा विचार केला तर विरक्ती येईल. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना जीवाची काळजी घेतली पाहिजे. अहिंसेचे भान हवे. अहिंसा परमो धर्म आहे. जीव एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कोठे कोठे असतात हे आपल्याला जैन धर्मातच सांगितले आहे. जसे मला दुःख नको आहे तसे कोणत्याही जीवाला दुःख नको आहे. याची प्रथम सुरुवात आहारापासून होते. कारण जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे पीवे पाणी वैसे होवे पाणी. अयत्नाच्या रहित भोजन अदुष्ट आहे. यासाठी आपण आहार शुद्धी ही नाटिका सादर करीत आहोत. परमपूज्य माताजी सहसंग चातुर्मासासाठी आपल्या गावात आलेल्या आहेत. त्यांच्या येण्यामुळे सर्वांच्यात एक उत्साह आहे. श्रावक श्राविकांमध्ये आहार चौका संबंधी चर्चा सुरू आहे. घरातील सासूबाई चौक्याच्या तयारीत आहेत. हे पाहून त्यांच्या सुना चौक्यात मदत करायला येतात. चला तर पाहूया आहार चौका शुद्धी या नाटिकेतून की सुना काय काय मदत करतात आपल्या सासवांना. नाटिका आहार शुद्धी. हे बघा, मी बाजारातून चौक्यासाठी आशीर्वाद, उत्कृष्ट आशीर्वाद असा आटा विकत आणला आहे. अगं, बाजारातील पीठ चौक्यात वापरत नाही. मग कसले पीठ चौक्यात वापरतात? सगळ्यात प्रथम धान्य निवडून, पाकडून, धुवून सुकवायचे असते आणि घरच्या गिरणीत करण्यापूर्वी गिरणी आधून स्वच्छ पुसून घ्यायची असते. निवडलेले धान्य दळून चाळून घ्यायचे असते. म्हणजेच हे शुद्ध पीठ चौक्यात वापरता येते. ठीक आहे मम्मी, मी असे पीठ एक महिना पुरेल तेवढे घेऊन येते. असे नाही बेटा, या पिठाला सुद्धा मर्यादा असते. पावसाळ्यात 3 दिवस, उन्हाळ्यात 5 दिवस व थंडीत 7 दिवस वापरायला चालते. ठीक आहे मम्मी, मी असे शुद्ध पीठ घेऊन येते. मम्मी, ओ मम्मी, हे पहा, मी बाजारातून गोवर्धन घी आणले आहे. टीव्हीवर याची मस्त ॲडव्हर्टाइज आहे. चौक्यात वापरले जात नाही. त्यासाठी घरचे शुद्ध तूप वापरावे लागतात. शुद्ध तूप आणि ते कसे तयार करायचे? तापवलेल्या दुधासोबत त्याची साय काढून
मम्मी, ओ मम्मी. मी गोकुळचं दूध आणलं आहे. उघडून घ्या. अगं बेटा, सवड्यात गाई म्हशीचे ताजे दूध टाकतात. सकाळी तुझ्या सासऱ्यांनी काय न चप्पल घालता समोर उभून दूध आणल्या. समोर उभून गाईची दूध पुसून न पाणी घालता दूध आणले. ठीक आहे मम्मी. मम्मी, ओ मम्मी, हे पहा, मी सकाळी बिसलरी बॉटलसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. आपल्याला 10 ते 20 लिटर पाणी पुरेल ना? तोपर्यंत मी ही 1 लिटरची बॉटल आणली आहे. तुम्हाला माहीतच आहे की हे पाणी पुन्हा उकळावे लागत नाही. आपण चौक्यात हेच वापरू. अरे चा, राहू दे तुझे पाण्याचे नखरे. चौक्यात आम्ही या पाण्याने भांडी सुद्धा धुवत नाही. सवड्यात विहिरीचे पाणी वापरतात. पण आज खोटे आहे त्या विहिरी. अगं, जिथे विहिरी असतील तिथून विहिरीचे पाणी घेऊन यायचे. सकाळी जाड सुती कापडाने ते पाणी गाळून घ्यायचे व ते पाणी 48 मिनिटाच्या आत तापवायचे व त्या पाण्यातील जीवाणू पुन्हा त्या पाण्यात सोडायचे. लवंग, बडीशेप, वेलदोडे याने प्रासून केलेले पाणी 6 तास चालते. ठीक आहे मम्मी. कोण जाणे या पोरी आपल्या बाहेर काय शिकून येतात. आजकालच्या मुली कॉलेजमध्ये शिकतात आणि शिक्षकांबद्दल काही येतच नाही. पण आपणच तर म्हणतो ना, मुलगी उद्या सासरी जाईल तिथे जाऊन तिला करायचंच आहे काम. कशाला बिचारीला काम सांगायचे? अहो, आपल्याला लहानपणीच मुलींना चौक्यात कसे काम करावे वगैरे धार्मिक संस्कार दिले पाहिजे. मम्मी, ओ मम्मी. हे बघा, मी चौक्यासाठी ट्रॉपिकल ज्यूस घेऊन आले आहे. परवाच भैया अमेरिकेवरून घेऊन आले आहेत. हे मशीन मेड आहे पण काय, त्याला कोणाचाही हात लागला नसतो. मला तुझे विचार ऐकून आनंद झाला. पण या वस्तू आपण चौक्यात नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? त्यावर तर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायर डेट लिहिलेली असते. नाही बेटा, या वस्तू अमर्यादित व अशुद्ध असतात. आपण चौक्यात फळे धुवून, मोडून, त्रासूकपणे ठेवायचे असते. ठीक आहे मम्मी. ओ मम्मी. ही पहा, ही सिल्कची सिंथेटिक सुंदर साडी घालून आली आहे. त्या साडी सुद्धा अशीच आणली आहे. नाही बेटा, या सिल्क, नायलॉन, टेरिकॉट, सिंथेटिक साड्या चौक्यात वापरत नाही. का मम्मी? त्या साड्यांमध्ये काय दोष आहे? बेटा, या सिल्कच्या साड्या